देवळाली कॅम्प येथील हडोळा परिसरात मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात गुंडांकडून येथील वस्तीत घुसून 8 ते 10 दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। सदर गँग ही कारण नसताना परिसरात दहशत माजवण्याचं काम करते। सलग दुसऱ्यांदा ही घटना घडली असून याच्या मागे नेमका उद्देश तरी काय आणि दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांकडून धारदार शस्त्र येतं तरी कुठून, याचा मास्टरमाइंड नेमका कोण? देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचा वचक या टवाळखोरांवर राहिला नाही का? मद्यसेवन करून विनाकारण नागरिकांना त्रास का, यासारखे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले। या हडोळ परिसरात नोकरदार, रिक्षा चालक रात्रीच्या वेळेला नोकरी करून जीव मुठीत घालून घराकडे वाट धरत असतात। आमच्या गल्लीमध्ये निम्या रात्रीचं येऊन गाय गरिबांच्या गाड्या फोडल्या आणि एवढी नुकसान झालेली आहे, त्याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे। ती कोणाच्या रिक्षा फोडल्या, कोणाच्या गाड्या फोडल्या, दगडफेक झाली, कोणाच्या लाईटी बंद केल्या, ही कारवाई सरकार भरून देणार आहे का आम्हाला? आम्ही गाय गरीब आहे नाही, आम्ही गाय गरीब आहे ना, तर आमची भरपाई केलीच पाहिजे ती। आणि नंतर असं कुठं घडलंच नाही पाहिजे ते या गल्लीमध्ये, याच्यानंतर तुम्ही कारवाई केलीच पाहिजे ती। आम्ही महिलांचा मोर्चा, आम्ही तिथं आंदोलन करू, 10 दिवस तिथंच बसू जेलमध्ये। तुम्ही हाकलून जरी दिलं तरी आम्ही तिथंच बसू। आता हा पहिलाच टाइम झालाय का असा अन्याय करीत राहिले, कोण गाड्या फोडतय, कोण काय करीत राहिले गल्लीमध्ये घुसून। ही आज गाय गरिबाची नुकसान का कशा करता? जे झालं ते तिकडे बघायचं। ते रस्त्यावर बर्थडे चालतात, बर्थडे चालत तो बर्थडे आई बापाला लय गोड लागत आहे तो बर्थडे, पण तो बर्थडे करतात, पण बर्थडे घात होतो ना, दुसऱ्यांचा घात होतो ना। हे पाहिजे नाही गल्लीमध्ये प्रायव्हेट माणूस इथं आलं पाहिजे नाही। ही मोहल्ल्यामध्ये नुकसान आहे, एवढ्याची गाडीची तोडफोड आखी केली, गरिबांना काय करायचं? कोणी देणार आहे का भरून? हे गाय गरीब काय करतील? ज्या खायला नाही बोटात बसले तर यांनी काय करतील का? आता गाड्या घोड्या असल्या तर कोणती तारा? कधीच गल्लीमध्ये असं झालं नाही। कधी जो प्रकार घडलेला आहे आणि बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक या वस्तीमध्ये येऊन जो धुमाकूळ घातला, तर अशा ज्या धुमाकूळ घालणाऱ्या व्यक्तींवर ताबडतोब पोलिसांनी कडक कारवाई करावी। आणि तर वार्ड क्रमांक 1च्या सर्व महिलांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करू आणि अशा गुन्हेगाराला आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी मी वजा इशारा देतो मी। आणि असे गुन्हेगार पोलिसांनी ताबडतोब पकडावे। या ठिकाणी पोलिसांची गस्त असली पाहिजे, पोलिसांनी पाहणी केली पाहिजे, नागरिकांना विचारलं पाहिजे। आणि नागरिकांना मी विनंती करतो का कुणीही घाबरायचं नाही, सगळ्या महिलांनी आता पुढे यायचं आणि अशा गुन्हेगाराला ठेचून काढायचं, अशी आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व महिला शासनाच्या पाठीशी आहे। पोलिसांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे। सदर घटना ही पुन्हा घडू नये याची खबरदारी घेत लवकरात लवकर या टवाळखोर गुंडगिरी करणाऱ्या टोळीला शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करू व तसंच रस्त्याच्या मुख्य ठिकाणी CCTV कॅमेरा लावून कोयता गँगवर करडी नजर ठेवू। वेळोवेळी पोलीस गस्तही घालण्यात येईल अशी माहिती देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, देवळाली कॅम्प।